आज आपण आलेलो आहोत पवनानगर येथील साई रोज नर्सरी या ठिकाणी. येत्या 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे हा जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये गुलाब फुलांची निर्यात ही देशाबाहेर होत असते. तर पवना फूल उत्पादक संघाचे डायरेक्टर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की यावर्षी सीझन कसा आहे आणि फुलांचे उत्पादन कशा पद्धतीने सुरू आहे. नमस्ते. यावर्षी वातावरणामध्ये थंडी कमी असल्यामुळे प्रोडक्शनसाठी खूप कसरत करावी लागली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही एक्सपोर्टचं जे प्लॅनिंग करतो त्यामध्ये यावर्षी कटिंग करत असताना थंडी नसल्यामुळे ज्या प्रकारे स्प्राउट हेल्दी व्हायला पाहिजे होता, स्टेज जी ग्रोथ आम्हाला जी अपेक्षित होती ती मिळाली नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला खताचा औषधांचा एक्स्ट्रा डोस देऊन टॉनिकचा जोर देऊन आम्हाला क्वालिटीसाठी खूप कष्ट घ्यावे लागले. तरीसुद्धा जे नॅचरल क्लायमेटमध्ये जे फूल वाढतं तशी क्वालिटी यावर्षी नाही झाली. त्यामध्ये ज्या टायमाला आपण व्हॅलेंटाईनचं प्लॅनिंग करतो त्याच काळामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे लग्न सीझन असतो भारतामध्ये, तर यावर्षी तोही सीझन नव्हता. तर फुलांना मागणी नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी किमान नोव्हेंबर डिसेंबर सीझन आपल्या हातातून गेला आहे. आपल्याला व्हॅलेंटाईनला तरी काय मिळेल अशा अपेक्षेने सगळ्या फुलांची कटिंग केली. त्यात असं झालंय की ह्या वर्षी प्रोडक्शन जास्त झालंय आणि मागणी कमी आहे. त्याचं कारण असं की भारतामध्ये सर्व ठिकाणी जिथं लग्न होतं तिथं जे डेकोरेशन केलं जातं त्या डेकोरेशनमध्ये आर्टिफिशियल फ्लावरचे मोठ्या प्रमाणामध्ये सजावट होऊ लागलेली आहे. कारण की नॅचरल फुलाचं सजावट करायचं म्हणून थोडासा खर्च वाढतो, पण डेकोरेशनवाले काय करतात, खर्च कसा कमी होईल. मग लग्न समारंभवाल्यांना बजेटमध्ये लग्न जर करायचं म्हणलं तर आपोआपच ते नॅचरल फ्लॉवरच्या पेक्षा आर्टिफिशियल फ्लॉवरच डेकोरेशन करायला प्राधान्य देतात. त्याचा खूप मोठा फटका फ्लोरिकल्चर इंडस्ट्रीला बसत आहे. तर ह्यामध्ये जर आपल्याला आर्टिफिशियल फ्लॉवर जे भारतामध्ये आयात होते ते जरी बंद केलं तरी आपल्याला एक्सपोर्ट करायची गरज नाही. एवढा मोठी संधी आपल्या भारतामध्ये मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये आहे, पण त्याच्यावरती काम झालं पाहिजे असं मला वाटतं. आता एक्सपोर्टमध्ये आम्ही काम चालू आहे, माल पाठवतोय, पण शिपमेंट जायला खूप मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामध्ये बुकिंगच मिळत नाहीये, स्पेस मिळत नाहीये, एक्स्ट्रा पैसे देऊन घ्यावा लागतोय. त्यामध्ये एअरपोर्टला जे समजा आपल्या एसी कार्गो आहे ते कमी पडतायत. मग त्यांनी आम्हाला असे सांगतात किंवा स्पेस मिळत नाहीये, पैसे वाढून द्यायला लागतात. या खूप अडचणीला तोंड द्यावं लागत आहे. एकंदरीत यावर्षी क्लायमेटचा फटका नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लग्न सीजन नाहीये. ज्या टायमाला एक्सपोर्टचे चालू झाले, शिपमेंट चालू झाले, त्या टायमाला बुकिंग भेटाना, म्हणजे एक्सपोर्टही बऱ्यापैकी तसा झाला नाहीये आणि लोकल मार्केटमध्ये पण भाव नाहीये. मागच्या 2 वर्षामध्ये इंडियन मार्केटमध्ये एक्सपोर्टपेक्षा जास्त भाव होता. त्यामुळे शेतकरी सगळे चांगले समाधानी होते. चांगले होतकरू शेतकरी जे 1-2 एकर शेतकरी पॉली हाऊस करतात, कुठेतरी 15-20 हजाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचं पॉली हाऊस करू, 60-60, 70-70 लाख रुपये लोन घेऊन शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन प्रोजेक्ट उभे केले. पण अशी परिस्थिती जर राहिली तर अक्षरशः शेतकऱ्याला हप्ते भरासाठी जमीन विकावं लागेल. त्यासाठी शासन स्तरावरती आर्टिफिशियल फ्लॉवरवरती बंदी आणणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. मावळ तालुक्यामध्ये किती हेक्टर क्षेत्रावरती गुलाब फुलांचं उत्पादन घेतलं जातं आणि यावर्षी मावळ तालुक्यामधून किती फुलं निर्यात करण्याचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे? मावळ तालुक्यामध्ये साधारण 250 ते 300 हेक्टरवरती गुलाब फुलांचं प्रोडक्शन घेतलं जातं. यावर्षी 25 ते 30 लाख फुले एक्सपोर्ट होतील असा अंदाज आहे. कारण की आपल्याकडनं भारतामध्ये पाठवण्याचा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे जे जागतिक फुल मार्केट आहे नेदरलँड, ते भारतापेक्षा केनिया, इथिओपियाला जास्त प्राधान्य देतात. कारण त्यांच्याकडनं पाठवायचा खर्च कमी आहे. आपल्याकडनं जो ट्रान्सपोर्टेशन पडतोय त्याच्यावरती परत 18% GST आकारला जातोय. त्यामुळे जे आपल्याकडनं फुलं घेतात त्यांना महाग फुलं पडतात. त्यामुळे ते आपल्यापेक्षा केनिया, इथिओपियाकडनं जास्त प्राधान्य देतात. दरवर्षी हे प्रमाण कमी कमी व्हायला लागलेलं आहे. ही चिंतेची बाब आहे. मागील अनेक वर्षापासून पुणे फुलोत्पादक संघाच्या माध्यमातून आपण शासनाकडे मागणी करतोय की कोल्ड स्टोरेजची सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्या, तसेच कार्गोची जी सुविधा आहे ट्रान्सपोर्टची ती उपलब्ध व्हावी. मात्र कुठेतरी शासनाच्या या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. काय सांगाल? दरवर्षी आम्ही त्याच मागण्या करतोय, पण पुढे काय जायला तयार नाहीये. आम्ही आतापर्यंत कृषी मंत्र्यांपर्यंत, देशाच्या कृषी मंत्र्यांपर्यंत निवेदन पोहोचवले, पण त्यात असं ठोस काहीच काम व्हायला तयार नाहीये. काही इंडस्ट्री छोटी आहे त्यामुळेच कदाचित लक्ष देत नसतील, पण शेतकरी जागला
तर जग वाचेल. यावर्षी स्थानिक बाजारपेठ असेल किंवा जागतिक बाजारपेठ असेल, फुलांना काय दर साधारण राहिलेला आहे आणि किती तारखेपर्यंत आपण शिपमेंट चालू ठेवणार आहोत? साधारण 1 तारीख ते 9 तारीख एक्सपोर्टचे शिपमेंट चालू राहतात. यावर्षी 14 ते 15 रुपये दर आम्हाला मिळाला आहे. 50 सेंटीमीटरला 14 रुपये, 60-70 सेंटीमीटरला 15 रुपये. मागच्या वर्षी तुलनेमध्ये यावर्षी 4 ते 5 रुपयाने फुलांचा रेट कमी झालेला आहे प्रति स्टेम. स्थानिक बाजारपेठेमध्ये फुलांचा भाव काय राहिला? स्थानिक बाजारपेठेमध्ये रोज चढ उतार दिसून येत आहे. त्याचा फायदा म्हणजे ते शेतकऱ्याकडे कोल्ड रूम नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्टॉक करता येत नाहीये. ट्रेडर लोकांना माहिती असतं, त्यांनी स्टोरेज बांधून ठेवलेले आहेत. ते शेतकऱ्याकडनं कमी भावामध्ये माल घेऊन कुठल्या तारखेला रेट मिळणार आहे याचा फायदा घेतात, स्टोअर करतात आणि त्याचा फायदा त्यांना भेटतो. शेतकऱ्याला तो फायदा घेता येत नाहीये. त्यामुळे ह्या वर्षी शेतकऱ्याला 9 रुपये 10 रुपयाच्या पुढे लोकल मार्केटमध्ये रेट नाही मिळालेला. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण ग्रुप शेती ही एक वेगळी संकल्पना या ठिकाणी मांडली होती. त्या ग्रुप शेती संकल्पनेमध्ये किती शेतकऱ्यांचा सहभाग झालेला आहे आणि याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो? ग्रुप शेती ही काळाची गरज आहे. एक शेतकरी कुणी सगळ्या गोष्टीवरती लक्ष देऊ शकत नाहीये. आम्ही 2012 साली एक प्रायोगिक तत्वावरती संघ स्थापन केला. त्या संघामार्फत जी कामं करत गेलो त्यामार्फत आम्हाला पर्चेससाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा सगळ्या देखरेखसाठी जे फायदे झाले त्यामुळे आम्ही तग धरू शकलो. आता संघाचं आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये केलेले आहे आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सध्या आमचे 411 सभासद आहे. 411 सभासद आता आम्ही एक सोबत काम करत आहे. पावना फार्मर प्रोड्युसर संस्कृती फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने आम्ही रजिस्ट्रेशन करून त्यामार्फत आता काम चालू केलेलं आहे. साधारणपणे फेब्रुवारी 14 ही व्हॅलेंटाईन डेची तारीख आहे, याकरिता फुलांचं उत्पादन व्हावं यासाठी आपण कधीपासून तयारी सुरू करतो आणि कशा पद्धतीने मशागत केली जाते? नवीन प्लांटेशन करायचं असेल तर आम्ही जून जुलैच्या काळामध्ये प्लांटेशन करतो, जेणेकरून नोव्हेंबरमध्ये पहिला फ्लश येतो आणि डिसेंबरमध्ये शॉर्ट पिंचिंग करून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्लॅनिंग करतो. 10 डिसेंबर पर्यंत पूर्ण तयारी करतो. ते फुल बरोबर आमचं 27-28 जानेवारीला चालू होतं. फुल फ्लश हा 4, 5, 6, 7 तारखेला फेब्रुवारीच्या भेटतो आणि 9 तारखेला एक्सपोर्ट संपतो. तसंच जर जुने प्लॉट जे रेग्युलर चालू आहेत ह्यांचं प्लॅनिंग करायचं म्हणलं तर कटिंग, बेंडिंग, क्लिनिंग, क्लिपिंग ह्या गोष्टी आम्ही साधारण 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर या काळामध्ये करतो. मावळ तालुक्यातील वातावरण हे फुलं शेतीसाठी पोषक आहे. त्याच्यामुळेच भारतामधनं जी फुलांची निर्यात होती ती जवळपास 60% निर्यात मावळ तालुक्यामधून होती. मात्र मावळ तालुक्यामध्ये फुल शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडनं काही सबसिडी दिली जाते का किंवा प्रोत्साहनपर काही मार्गदर्शन केलं जातं? नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड केंद्र शासनाची जी एक कमिटी आहे त्यांच्याकडनं 50% अनुदान दिलं जातं. आणि त्यामध्ये 2014 साली जो शासनाचा GR आहे जी कॉस्ट पकडलेली त्या कॉस्ट प्रमाणेच अजूनपर्यंत चालू आहे. पण त्यावेळेच्या कॉस्टमध्ये आणि आताच्या प्रोजेक्टच्या उभारण्याच्या कॉस्टमध्ये खूप मोठा फरक झालेला आहे. त्यामुळे चालू याच्या कॉस्ट पकडली तरच त्याचा थोडासा फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना. नाहीतर 25 ते 30% सबसिडी शेतकऱ्याला मिळते. बोलायला 50% आहे पण प्रोजेक्टची कॉस्ट वाढली ती शासनाने वाढवली नसल्यामुळे NHB त्याच्यामध्ये बदल जर करून घेतला तरच त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होऊ शकतो. सबसिडी साधारण 25 ते 30 लाख रुपये एकरला मिळते. आता एक शेतकऱ्याला 2.5 एकर पर्यंत पॉलीहाऊस करण्यासाठी परमिशन आहे. मला असं म्हणायचंय पूर्ण भारतामध्ये सगळ्या शेतकऱ्यांसाठी ती स्कीम NHB लागू केलेली आहे. पण जिथे गुलाब प्रोडक्शन येत नाही, पीक उत्पादन होतच नाहीये, त्या ठिकाणची सबसिडी जर इकडे वाढवली, या बेल्टमध्ये फुलांचं प्रोडक्शन आपल्या मावळ तालुक्यामध्ये चांगल्या प्रमाणात येतं. भारतामध्ये 2च ठिकाणी गुलाब फुलांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बॉर्डरला होसूर म्हणून तो एक पट्टा जसा आपला मावळ आहे तसं आपल्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेतलं जातं. तर जर पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांना प्रत्येक डिवाइज ह्याच्या वाईज स्टेट वाईज सबसिडी देण्यापेक्षा जिथं हे पिकतंय त्यांना जर वाढवली, 2 एकरची 2.5 एकरचं लिमिट 5 एकर पर्यंत जर नेलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होऊ शकतो. जसं की या क्षेत्रामध्ये दुसरे समजा फळ पिकं होत नाहीये, ते आपल्याच इथे विचार केला तर आपला नागपूरला संत्रा होतो, तिकडे इकडचा निधी तिकडे दिला आणि फुलांचा निधी तिकडचा इकडे दिला. हे जर बदल केले तर याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो असं मला वाटतं.